साई सत्यम सोसायटी. मस्त बनली ना? नाही बनवतो तू. ते रोहिणी ते मोठ्या स्क्रीनमध्ये एक वेगळीच मजा येते काहीच बघायला. आपलेच ब्लॉग मोठ्या टी व्हीमध्ये आणि आपलीच टी व्ही मस्त वाटतं. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम टू अनदर ब्लॉग. उठलो गाईस, फ्रेश झालो मी, हेअरकट पण घातलं आणि इथं मम्मी पप्पा आहे बसून. रोहिणताई झोपून आहे. आता वेळ झाला आहे गाईस ऑफिसला जायचा, सो ऑफिससाठी निघतो. संडे आहे, संडे वर्किंग ऑफिस आहे माझं. आणि आज मला स्कूटी नाही जायचं आहे, बसने जायचं आहे, सो जातो मी. काहीच पप्पा सोडवायला आले आहे मला, आता मी जातो. नाही अमोल, कुठून घेऊ मग? नाही तू ते घेऊन जा, मी घेऊन जातो ते दुकानात. ठीक आहे, बाय. सांभाळून जाऊ का? मी वाघोलीकडे आलो आहे. आता वाघोलीकडून विमाननगरची बस पकडायची आहे. तो आता विमाननगरची बस त्या साईडला येते, त्या साईडला रोड क्रॉस करून जावं लागेल मला. आणि संडे आहे आज गाईस, संडेमुळे ट्रॅफिक नाही तेवढी, जेवढी पाहिजे तेवढी कमी प्रमाणात आहे. बरं झालं गाड्या वगैरे नाही तर खूप असतात. आणि वाघोली साईडला काही धूळ खूप असते, खूप जास्त धूळ असते. म्हणून इथं स्टॉल वगैरे सगळं बांधून यावं लागतं, नाही तर मास्क वगैरे लावून यायचं इथं. आता विमाननगरची बस स्टॉपला आलो आहे, इकडल्या ह्या साईडच्या, तिकडून ह्या साईडला आलो आहे. साई सत्यम सोसायटी. टाटा गार्डन. काहीच आलो आहे ऑफिसपाशी. आणि बघा काही इथून बस, इथं बस स्टॉप आहे आणि बस स्टॉपच्या समोरच आहे कंपनी. सो मला जवळ पडते इथून, म्हणजे उतरल्याबरोबर डायरेक्ट कंपनीत. आणि त्या साईडला उतरून जेव्हा मी अल्ट्रसला मंत्री बिल्डिंगमध्ये त्या साईडला रोहिणताईच्या ऑफिसकडे उतरायचो मी. मग तिथून रोड क्रॉस करून त्या साईडला जायचं. इथं कसं आहे, इथं त्याच बस स्टॉपला उतरा, त्या बस स्टॉपच्या समोरच कंपनी ह्या साईडला. चला काही ऑफिसला पोचलो आहे मी. संडे आज टिफिन वगैरे काय आणलं नाही, फक्त मी नाश्ता करून आणला आहे. नाश्ता वरण भात खाल्लं. आता काही नाही, सचिन पण बोलला आहे की आज संडे आहे तर आपण काहीतरी बाहेरून काहीतरी खाऊ. सो म्हटलं ठीक आहे चालेल. सो आज टिफिन वगैरे काही नाही आणलं, तो बाहेरच खाणार मी. सो आता संडेचे जे काही कामं आहे ऑफिसची ते करून घेतो. आणि टी व्ही आली आहे गाईस, मस्त मोठी टी व्ही आहे घरी, चांगलं वाटत आहे. सकाळी लावत होतो गाणे, वेळ नव्हता माझ्याकडं. सो आता जातो मी ऑफिसला, ऑफिसचे कामं करतो, तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो. सो जातो आता. 9:33 पोचलो आहे. सो भेटूया आपण लंच ब्रेकला. काहीच ब्रेक झाला आहे, जेवायला आलो आहे. मी अंडा भुर्जी सांगितली आहे, पण अंडा भुर्जीला 10 मिनटं वेळ आहे. सो यांच्यासोबत बसून आहे मित्रांसोबत इथं. आणि 6 घंट्याची शिफ्ट आहे, तो लवकरात लवकर काम करून मॅडम लवकर घरी जातो. शैलेश का बोलला मॅडमला चिडली. पुन्हा गरम अंडा भुर्जी मस्त बनली ना? नाही बनवतो तू. हरियाणावाला नाही आहे. 6 घंट्याची शिफ्ट आहे आमची. किती तास झाले? 3-4 तास झाले असं. 4 तास झाले. जेवण झालं आहे. आता आम्ही गणेश भाऊसोबत केळे घ्यायसाठी आलो आहे. केळे पाहिजे होते खायसाठी. गणेश भाऊ आमचा नागपूरचा आहे. नागपूरमध्ये कुठं? इतवारी. अच्छा, इतवारीला. चला चला जातो. 6 घंट्याची शिफ्ट आहे फक्त आमची. 6 घंट्याची शिफ्ट करायची आणि लवकरात लवकर घरी जायचं आणि आराम करायचा. अरे बाबा तू. चला चला गाईस, ऑफिस लॉग आउट झाला आहे. 6 घंट्याची शिफ्ट झाली आहे आणि आता वाजले आहेत 5. तू पण बसने आला? तू बसण्यात येतो? मेट्रो. अच्छा मेट्रो.
इथून रामवाडीला इथून तिथून चला काही आता जातो घरी लवकर झालं आहे ऑफिस 6 फ्लोअर आलाय हा 6 नाही ग्राउंड आलाय बस स्टॉपकडे आलो आहे कंपनी तिकडं आहे रोड क्रॉस करून ह्या साईडला आलो आहे तर बसचा वेट करते काही 6 घंट्याची शिफ्ट झाली जातो लवकर घरी असा गेला आजचा संडे कामात काय माहिती बाबा बस कधी येते आता काहीच पोचलो आता मी वाघोलीला आता इथून मला दुसरी बस बदलावं लागेल बस भेटेल नाही तर ते भेटेल त्याला आली गाईस दुसरी बस काही स्टॉपला आलो आहे आता मी पोहोचलो योजनानगरला आता घरी जायचं आणि मी पोहोचलो आहे काही जास्त पोहोचलो आहे ओ माय गॉड 5:31 आम्हाला 5:05 की 10 मिनिटाला सोडलं होतं ऑफिसवरून 5:31 म्हणजे मी आलो आहे 20-25 मिनटामध्ये आलो आहे काही चला काही घरी जाऊया आता पप्पाला वेळ देऊया तो संडे आहे आज मम्मीनं काय स्पेशल भाजी बनवली असेल बघू फॅमिलीसोबत राहिली ना एक वेगळी मजा येते गाईस फक्त आता कमी फक्त अजय सर आणि कमतरता फक्त अजय सर आणि अनन्याताईची आहे नाहीतर पूर्ण आमची फॅमिली कंप्लीट आहे ते आता सांगलीला आहे ते त्यांची कामं चालू आहे सध्या व्हिडिओ वगैरेचे त्यामुळे येणार लवकरच तो दिवस येणार सगळेजण आम्ही सोबत भेटणार मी जॅकेट घातली गाईस ॲक्च्युली थंडी वगैरे लागत नव्हती बट मला वाटलं की जास्त वेळ झाला रात्र होणार तर थंडी लागणार मला म्हणून सेफ्टी म्हणून घेऊन गेलो होतो मी जॅकेट चला गाईस पायदळ जातो आता मी पोचायला चालू आहे बघा इथे घरी ब्लॉग बघत आहे सगळे पप्पा रोहिणीताई मोठ्या स्क्रीनवर बघायला मजा येते एकतर ब्लॉग गाईज मी फ्रेश झालो आहे आणि इथं मम्मी आता स्वयंपाकची तयारी चालू आहे मम्मीची काय बनवणार आहे आज मम्मी आज स्पेशल ओ मटन अच्छा संडे स्पेशल आहे का संडे स्पेशल आहे तर काय चिवडा आणि बघा गाईज इथं ब्लॉग बघत आहे अजय सर अनन्याताई अजय सरचे ब्लॉग लावले आहे पप्पा फुटाने खात आहे ते रोहिणी ते मोठ्या स्क्रीनमध्ये एक वेगळीच मजा येते गाईस बघायला आपलेच ब्लॉग मोठ्या टी व्हीमध्ये आणि आपलीच टी व्ही मस्त वाटतं आपलीच आहे ना आहे की सगळेच आहे ना वेगवेगळे बनवले आहे ना इथं फक्त हरिद्वारचा कटराचा वेगळा अमृतसरचा वेगळा आणि तो एक वंदे भारत पप्पा फक्त वंदे भारतचा आहे त्याच्यामध्ये गाईज बघा पॉपकॉर्न तर नाही फुटाने खात आहे आता आम्ही ब्लॉग बघता मम्मीचं बघा काही तिथं काय कापत आहे मम्मी कांदा मिरची गाईज आज जेवणामध्ये मटण आहे सो आता आम्ही जेवण करतो सगळेजण बसून आहे सोबत आता जेवण करतो आणि मूवी लावली आहे पिक्चरचं नाव काय का पण ते होय मूवीचं नाव काय 1970 हिचं काही लक्ष नाही हिचं मूवीमध्येच लक्ष आहे आता पूर्ण सो काही पिक्चर बघतो आम्ही मूवी जेवण वगैरे झालं आहे मस्तपैकी टी व्हीमध्ये मूवी लावली होती सगळेजण बघून बघितली
सो मित्रांनो संडेचा ब्लॉग असा होता. सो संडेचा ब्लॉग इथंच एंड करू. संडेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या असं सांगू द्या. गुड नाईट अँड बाय.